आणि मित्रों, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की ओरिजिनल तुळशी माळा कशा बनवता येतात, तुम्ही घरी कशा बनवू शकता। या काळ्या आता घासणं झाल्या की अशा पाण्यात ठेवा लागतात, तशी नसतात घालत ते बाई। डबल एक मार, डबल गोल। सगळ्याला राम राम, राधे राधे। तर मित्रों, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओत। आणि आता मी चाललो तुळशीच्या काड्या घ्यायसाठी। इकडे आपल्या गावाजवळ मरी मातेचं मंदिर आहे आणि तिथं लय मोठ्या तुळशी निघतात, तुम्हाला दाखवतो। हे आहे ते मंदिर आणि इथं पूल आहे। हा इथं इतकं चांगलं मंदिर आहे, पण घोर असं आहे की हे पहा, गावातलं सगळं जे सांडपाणी आहे की नाही या नदीत सोडलेलं आहे। नदी बी पहिले चांगली होती बरं, आता जे काही गावातलं सांडपाणी येते ते सगळं याच्यात आहे। आणि तुम्ही पाहू शकता हे पहा किती बेकार, म्हणजे खतरनाक खराब होऊन जायला आहे। गावात सरपंचानं ग्रामपंचायतनं स्वतःचा विचार न करता जर गावाचा विचार केला तर गाव कुठीच्या कुठी जाऊ शकते। पण जाऊ देत, तो विषय आपला नाही सध्या। देवीचं दर्शन घेतलं आणि हे जे मंदिर आहे आमच्या गावाच्या एकदम जवळच आहे आणि एवढं मस्त वातावरण आहे इथं। काऊन की हे पहा, इथं झाडं लावलेले आहेत सगळे आणि हे मंदिर आहे। आणि हे आहेत त्या सुकेल तुळशी, याच्या काड्या नेण्या आहेत मला, म्हणजे माळा करायसाठी। आणि या ठिकाणी अशाच लय मोठ्या तुळशी निघतात, म्हणजे याच्या मंजिरा पळतात की नाही, बी पळते म्हणून इथं जेव्हा बी पाणी भेटते तेव्हा इथं लय मोठ्या अशा एकदम भारी तुळशी निघतात। आणि मित्रों, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की ओरिजिनल तुळशी माळा कशा बनवता येतात, तुम्ही घरी कशा बनवू शकता। जसं की हे पहा, आता मला इथं तुळशी भेटल्या, तर आपल्या सगळ्या लोकांच्या दारी आहे की नाही तुळशी असतेच। तर सुकल्यावर काय करायचं माहिती आहे काय, जसा म्हणजे तुम्हाला जशी माळ बनवणं आहे, ज्या आकाराची बनवणं आहे त्या आकाराच्या लाईना मोठ्या मोठ्या जशा पाहिजे तशा काड्या तोडून घ्यायच्या, अशा बारक्या बारक्या। आणि ह्या अशा पहिले काड्या तोडून घेतल्या की मग पुढे प्रोसेस सांगणारच आहे मी, म्हणून हा व्हिडिओ शेवट लोक पहा। आता भागवत दादा आला आणि त्याला माळ तयार करणं आहे, म्हणून हा काड्या निवड राहिला। त्याला जशी माळ पाहिजे तशा काड्या नेते आणि घरी तयार करीन। तुम्ही बी करा, वेळ भेटला तसा। तुमच्या घरी ज्या तुळशी असतात दारी, त्या वाळल्यानंतर कशा फेकून दिल्या जातात, त्यापेक्षा तुम्ही पण घरी माळा करू शकता। याच्यातून मी पाहिजेत तशा काड्या निवडून घेतल्या, हे पहा या थैलीत आहेत। आणि हे काही एका दिवसात होणारं काम नाही, जसं झालं जसा टाइम भेटला मी तसं बनवणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे पुढे। खाली बारीक बारीक काड्या पडल्या त्या झाडून घेतो आता, म्हणजे पाय नाही पडला पाहिजेत कोणाचा म्हणून। या बाजूने पाहिलं की आपल्याला दिसू शकते मंदिराजवळ पहा किती मोठे झाड आहेत, हे अत्तरका राब आहेत। आणि इथं देवीजवळ लय मोठी सेवा देतात। हे पहा, देवीसाठी फुलं तोडू राहिले आता। आबा इथलची सगळी सेवा करतात देवीची, म्हणजे झाडझूड असो, देवपूजा असो, फुलं वाहणं असो, सगळं करतात मस्त। चला आता हे घेऊन मी घरी चाललो आणि हे माळा गिळा तयार करून कोणाला देऊन तर याच्यात बिलकुल काही फायदा नाही होणार। पण एक हेतू आहे की लोक माळकरी बनायला पाहिजेत, मांसाहार अंडे गिंडे हे खाणं सोडायला पाहिजेत। आणि याच्यातून असं आहे की थोडंफार तरी काही ना काही परिवर्तन होऊ शकते, म्हणजे व्हिडिओ पाहून तरी कोणीतरी हे सोडीन असं मला वाटते। सिद्धू आणि दुर्गा हे दोघं बहीण भाऊ आले आता, आणि आपल्याला पहिले तुळशीच्या काड्या घासणं आहे। पाहे असे ब्लेड घ्यायचे आणि लागलं नाही पाहिजे याचं ध्यान ठेवा। याच्यात एक ध्यान ठेवा की फक्त वरची साल निघली पाहिजे, जास्त घासान तर ते काडी खराब होऊन जाईल। शेवटी जो भुगार आहे तो फेकू नका, झाडाजवळ टाका एखाद्या। ह्या काड्या आता घासणं झाल्या की अशा पाण्यात ठेवा लागतात, म्हणजे हे पूर्ण नरम होऊन जाते आणि मग कापायला सोपी जाते। हे कापत असताना असं सरळ नका कापू, कारण की ते भारी जाते। अशा प्रकारे कापा, मी जसं कापू राहिलो आता। आणि हे लहान लेकरायला बिलकुल करू नका देऊ। दुर्गाला मंगापासून फक्त शिलायचं सांगेल आहे आणि मी हे कट करू राहिलो, कारण की हे लागू शकते म्हणून मी तिला दिलं नाही। माळा तयार करणार। अशी मणी तयार झाल्यावर आपल्याला हवाला धागा घ्यायला लागते आणि या लाईना सुईचं टोक खुडून टाकायचा, म्हणजे त्या मण्यात बरोबर जाऊ शकीन। हे घे, दोऱ्यात सुई घाल। आता संध्याकाळचे 6:30 वाजले आणि हे पहा आमचं इकडे करणं चालूच आहे। आम्ही लय वेळचे बसेला इथं। सुईत मणी घातल्यावर मणी पुढे लोटायसाठी आम्ही ते सुई दातात धरली होती, पण असं बिलकुल करायचं नाही, कारण की तुमचे दात बारीक बारीक तुटू शकतात पुढून। त्याच्यासाठी एक पेंचेस घ्यायचा, सुईचं पुढचं टोक त्याच्यात धरायचं आणि ते मणी मागे वळून घ्यायचे। सध्या आपण घरच्या घरी तयार करत आहे म्हणून असं करावं लागते, नाही तर त्याच्या अवजारा मशीना बी भेटतात, त्यांना सोपी जाते जास्त। रात्री तेल हळद लावून ठेवल्या होत्या ह्या माळी। सो हे गाईज, गुड मॉर्निंग, दिस इज द नेक्स्ट डे। आणि काल आम्ही ह्या माळा तयार केल्या होत्या, जसं की तुम्ही पाहिलं। आणि काल तसं तयार करणं होत नव्हत्या, पण हे पहा, हे दुर्गा तो सिद्धू आला होता, त्याच्यानं मग आम्ही काल केल्या एवढ्या, आणि त्याला लय टाईम लागला। तर ह्या 2 माळा आहेत या दोघांच्या, आणि एक मी माझ्यासाठी रात्री केली होती तयार। आणि हिच्यासाठी आपण करणार आहे, म्हणजे पुढे करणार आहे जेव्हा हे येईन तेव्हा। नाही तर जर तशी माळ दिली की नाही त्याची किंमत नाही राहत। आता जेव्हा यायले मी माळ देईन आणि हे तुटीन तर यायले म्हणजे ते स्वतः शिवतीन, बरोबर ठेवतीन। हे घालून पाय, ते आहे इकडे, हे आहे ना इकडे। 3 पदरी जाईन का मग?
अशी हे भिंगरी भेटत असते, हे आणायची आणि दोन्ही बाजूला लावायची माळीच्या. काय तू घाल ना. तशी नसतात घालत ते बाई. पहिले सरळ घाल ना. खोलणं ते सोडणं ते पुरं गोल गोल पुरं गुंडाळ. डबल एक मार. काही नाही होत, निघून जाते ते. डबल एक मार, डबल गोल जाते. तिन्ही हे असे खाली वळ, तिन्ही खाली वळ असे सारखे. कशी वाटते? जोरात सांग ना कशी वाटते. मस्त. एवढ्या जोरात? आता 1 मिनटं थांब. हे तर सिद्धूले दे आणि आहे की नाही, हे माळ डबल काढायची, मंदिरात न्यायची, विठ्ठल रुक्माईच्या पायावर ठेवायची, मग घालायची डबल. समजलं? हाव तर म्हण. माळ पाहिजेत का तुले? करायला यायला की तशी नाही भेटत. उद्या सकाळी येतो मग. तसं तर मी पुरं तयार करून देऊ शकलो असतो, पण त्यालाही असं वाटलं पाहिजेत की आपण काही ना काही केलं, आपण स्वतःच्या हातानं तयार केला, म्हणून मी त्याला बोलवत होतो, काही ना काही काम देत होतो, थोडंफार लायनं ते कामं करा ते. माळ कोणाला पाहिजेत मग? कशाची पाहिजेत? हां, तुळशीच्या की बाबळीच्या? बर. आणि तुला कशाला पाहिजेत? ते 2 खेप आली होती करायला, चांगली लय वेळ केली तिनं. काय तिनं काय केलं, हे असंच घासलं तिनं. तुम्ही घासू राहिला की नाही, तसंच घासलं तिनं बी. शिबिरात चालली होती म्हणून मी आज पहिल्या दिवशी केली आणि दुसऱ्या दिवशी तिला दिली. हे करू राहिले गावाला चालले की नाही, म्हणून तिला आजच दिन. तुम्हाला किती उशिरा दिली चालते ना? पुढच्या वर्षी मग नाही खराब. एकदा हसून दाखवा मग मुलासारखं. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. तर मित्र, आपल्या ह्या सगळ्या तुळशी माळा तयार झाल्या आता. जसं की तुम्ही प्रोसेस पाहिली, आता तुम्हाला बी बनवता येईल. आणि मी आता पोरीला आज बोलवलं होतं. बाकी मी फक्त पोरीला याच्यासाठी देऊ राहिलो की आमच्या गावात भागवत कथा झाली होती आणि त्याच्यात जे पोरं होते पावल्या करायला आले होते, शेवटच्या दिवशी त्याला शेला टोपी भेटली. पण ह्या पोरी म्हणजे त्याच्या इकडे पाहत होत्या की आपल्यालाही काही ना काही भेटलं पाहिजे, पण त्याला काहीच दिला गेलं नाही. मग सहज आम्ही सूरज भवन आम्ही अशा माळा तयार केल्या. ते माळ मी खुशीला दिली होती, एकच दिली ती. आणि मग बादमध्ये माझ्या मनात आलं की चला, ज्या पोरी होत्या आपण त्याला बी ह्या माळा तयार करून देऊ शकतो. म्हणजे तितक्यानं काय होईल की ते पुढच्या वर्षी पावल्या करायला येतील, अध्यात्मात जुळतील. बाकी जे कोणी हे व्हिडिओ पाहू राहिले त्यानं तुळशी माळा घाला, स्वतः घरी तयार करा. तयार करणं काही एवढं भारी नाही, पण टाईम लागते, म्हणून मी सगळ्याला बी नाही देऊ शकत. बाकी तुम्ही करू शकता तयार. आणि आता त्या जेव्हा येतील मी तेव्हा त्याला ह्या माळा देऊन देईन. हे पहा, अशा प्रकारच्या तयार करेल आहेत. आणि ह्या कंठी माळा आहेत, ह्या अशा गळ्याच्या जवळ घालायच्या आहेत, अशा मोठाल्या नाहीत. म्हणजे पहा, माझ्याजवळ पहिले बी होती. बाकी जे लोक आता अंडे मांस हे ते मांसाहार करत असतील त्याने ते करायला नाही पाहिजेत, काऊन की आपला धर्म सांगते की ते सगळ्यात मोठं महापाप आहे. बाकी कोणापुढे किती काही बोंबलून सांगितलं तरी कोणी ऐकणार नाही, पण ज्यानं ऐकलं त्याचाच फायदा होईल, बाकी काहीच नाही. कोण आले? कोणाच्या तिच्या? हा, मग ते आल्यावर घेतो म्हणा तिची. तुम्हाला काय पाहिजे आता? कायची माळ? कोण म्हणे तुळशीची माळ भेटते? हा, तसं ते खोल गुंडी 2 आहेत त्या. खोल ना त्याची गुंडी, गुंडाळा गळायला असा. त्या बाकीच्या जेव्हा घरी येतील तेव्हा त्याला सांगा. आता या तिघीला दिल्या, बाकी ज्याच्या राहिला त्याला मी देऊन देईन. जेव्हा येतील तेव्हा ऍड करून देईन जमलं त्या व्हिडिओत. जर व्हिडिओ अपलोड नाही केला गेला ते लोक तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत. ते लोक जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. राधा
रासेश्वरी रम्या कृष्णमन्त्राधिदेवता सर्वज्ञा सर्ववद्या गो वृंदावन विहारिणी वृंदाराधारमा अशेष गोपी मंडल पूजिता सत्या. सत्या सत्या परा सत्यभामा. हे तुझ्या बहिणीला हे 3 पदरी आहे, तिला पाठ करायला लावा. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत. ते लोक जय हिंद जय भारत. जय हिंद. जय महाराष्ट्र जोरात शेवटी. जय हिंद जय भारत म्हणून शेवटी जय महाराष्ट्र. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत. ते लोक जय हिंद जय भारत. जय महाराष्ट्र. डबल एकदा हा. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत. ते लोक जय हिंद जय भारत. जय हिंद महाराष्ट्र आणि जय महाराष्ट्र. केक गिक काहीच खायचा नाही, समजलं? कोणताही केक असला तर